हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे वटपौर्णिमा. हा व्हिडिओ उद्या पोस्ट होईल, पण तरीसुद्धा वटपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मला जसं पॉसिबल होईल तसं मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये पुढे शेअर करेल. आता काय करते काही नाही माहीत नाही. मी मेकअपला आले होते सकाळी आणि दक्षिणचं पहा काय चाललंय. तो मस्त गाडी खेळतोय, बराच वेळ झोपलेला होता आणि त्याच्यामुळे मेकअप पण मस्त करता आला. मी कशी दिसते आज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसा फुल लुक पण मी तुम्हाला दाखवते. आणि घरी ब्लॉग शूट नाही केला मी, डायरेक्ट इथे आल्यावरतीच मग कंटिन्यू केला. तर मागच्या वेळी संक्रांतीला सुद्धा मी पार्लरमध्ये मेकअप केला होता. तेव्हा मी फक्त तुमच्यासोबत मिनी ब्लॉग शेअर केला होता, कारण की जेव्हा मेकअप करायचा असतो ना तेव्हा इतकी गडबड असते. दक्षू पण छोटा होता तेव्हा. पण आता चाललंय थोडंफार तुमच्यासोबत काही शेअर करायचंय. आणि पाहू आता शौर्य पण स्कूलमधून आलाय, कारण मेकअप आणि हे होईपर्यंत थोडासा वेळ झाला. बट संक्रांत आणि वटपौर्णिमा हा बायकांचा सगळ्यात आवडीचा सण, आणि म्हणून मी त्या सणांना तरी असा छान मेकअप करते. बाकी मी कशी दिसतेय घरी मी काय ब्लॉग वगैरे शूट नाही केला, कारण सकाळी बाकीची कामं, शौर्याचा टिफिन, तो स्कूलला गेला, घरातलं थोडंफार आवरलं काही तसंच आहे. आणि आता दक्षूचं आवरायचे, त्यामुळे मग डायरेक्टली मेकअप केल्याच्या नंतर मी व्हिडिओ शूट करते, कारण आधीचे पण काही मेकअप होते त्यामुळे थोडासा उशीरच झाला मला. त्यामुळे मग मी आत्ता ब्लॉग शूट करते. चला मग आता तुम्हाला बाकीची मी तयारी दाखवते. ताट वगैरे सगळं रेडी करून ठेवलं होतं. नेहमीच माझे इतके छान छान व्हिडिओ म्हणा किंवा मग काही गोष्टी म्हणा तुम्हाला पाहायला भेटतात ना, खरं सांगू का, त्या फक्त माझ्या मुलांमुळे. कारण ते इतके गुणी आहेत ना. आता जेव्हाही मला कधी असं छान छान आवरायचं असतं ना, तेव्हा ते इतके छान खेळतात. म्हणजे शौर्य स्कूलमध्ये गेलेला होता, तो 12-12:30च्या दरम्यान येणार होता, पण तोपर्यंत दक्षू मात्र इतका छान खेळत होता पार्लरमध्ये. मग माझा छान छान असा मेकअप झाला आणि मला इतकं बरं वाटलं ना की तो छान असा खेळतोय. नंतर तो स्कूलमधून आला, तोपर्यंत तर माझा मेकअपच चालू होता. आणि एकदा की तो स्कूलमधून आला ना, मग मला एकदमच बरं वाटलं, कारण मग दक्षूचे एकदमच चिंता माझी मिटते, कारण की तो छान असा सांभाळतो त्याला. मग दोघे जण छान असे खेळत होते, तोपर्यंत मग मी काही फोटोज व्हिडिओज काढून घेतले. बाकी ह्या लुकमध्ये मी कशी दिसते ना, सगळ्यांनी मला कमेंटमध्ये कळवा बरं का. हे असं काहीच रेडी केले. यामध्ये मला जेवढ्या आठवतात ना तेवढ्या मी सगळ्या अशा गोष्टी घेतल्यात. आणि खूप इतकी घाई झाली ना, घाईमध्ये मी ताटामध्ये हे हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे, साखर, तांदूळ, फुलवाती, पाणी, पंचामृत आणि हे ओटीचं सामान, हळदी कुंकू, वस्त्र, दोरा, काडीपिटी एवढं घेतले. दिवा पण घेतात, पण मी दिवा नाही घेतलेला, माझ्याकडे छोटा दिवा नाही, त्यामुळे मग मी फुलवाती घेतल्यात. आता सगळं रेडी झालंय घरी. आणि शौर्य आता माझा बाबू पाहणार आहे आता दक्षूला. आहे रे बाबू, दक्षूला खाऊ घातले. आणि शौर्य स्कूलमधून आला, म्हटलं तू बघ त्याला, कारण की हे पण नाही आहेत घरी. नेमकं सकाळी असं झालंय ना, गॅसची टाकी संपली आणि मग त्यामुळे ते गेलेत गॅस आणायला. आणि मग आता दक्षूला शौर्य हे दोघं जण खेळतील, कारण की शेजारच्या ताई आहेत ना त्या जाऊन आल्या सकाळी, आणि म्हणून म्हटलं मग हे दोघं जण तिथे राहतील, तोपर्यंत मीही जाऊन येते. आणि वेळ काय एवढा लागणार नाही, अर्धा तासामध्ये मी जाऊन येईल. बाबू व्यवस्थित बघ बघ त्याला. भांडे वगैरे सगळे इथे घासून वगैरे ठेवले, काहीच इथे सगळा थोडासा पसारा आहे. आता दक्षू आणि शौर्य दोघे जण घरी होते. मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणींनी मला कमेंट्स केल्या होत्या की दीदी मुलांना असं एकटं ठेवू नको, पण तसं काही नाही, शेजारच्या ताई होत्या लक्ष द्यायला, आणि मी 10 ते 15 मिनिटांमध्ये जाऊन येईल म्हटलं, गावातच होतं, मग पटकन आले. सायकल तर बराच वेळ झालाय आता येऊन, आणि आले. पहिलं तर ह्या दोघांना जेव घातलं, आणि ह्या दोघांची आता मस्ती चालली. ते शौर्य बघतोय टीव्ही आणि दक्षूचं खेळतोय काहीतरी. दक्षूचं खेळणं चालू आहे. मी आले, थोडं वेळ बसले, जेवण तर काही करूच नाही वाटत. म्हणजे असं होतं मला ना, मी संक्रांतीला जरी कधी उपवास केला ना किंवा वटपौर्णिमेला, म्हणजे माझा असं कोणत्या सणाला जर उपवास असला नाही, म्हणजे भूक मोड होती. आणि मी जर कधी आवरलेलं असेल ना तर माझी भूक एकदम पळून जाते, म्हणजे मला भूकच लागत नाही, असं होते. आता तुम्हाला सांगते किती वाजले, तुम्हाला उलटं दिसत असेल इथून, पण आता वाजलेले आहेत 2:45. 5 मिनटं कमी. मला अजून जेवायचं म्हणजे मला अजून उपवास सोडायचा आहे. सकाळी मी फक्त चहा घेतलाय, पण बसले थोड्या वेळ. आणि त्या वेळेचं माझं चाललं होतं कसे व्हिडिओ आलेत, कसं काय पाहणं चालू होतं.
सोबत एक प्रमोशनचा व्हिडिओ एडिट करायचा होता, तो अर्जंट करून द्यायचा होता, तो इथं करत बसले. आणि आता असं झालंय ना, म्हणजे आवरलं ना असं मला वाटतं की चेंज नको करायला, आता किती फोटो काढून किती व्हिडिओ काढू असं होते. ह्या दोघांना जीव घातलं, हे दोघं एकदा जेवले ना तर मग जरा बरं वाटतंय. आता दक्षूचा झोपायचा टाइम झालाय, म्हणजे 3च्या आसपास आता तो झोपतो. आणि झोपल्यावरती काही लवकर उठायचं नाही, तोपर्यंत मग बाकीचे कामं आवरायचं. आता सध्या काही नाही, फक्त छोटे मोठे काम आहेत घरातली ती करायची. बाकी मी सकाळी बऱ्याच गोष्टी केल्या होत्या, त्यामुळं काही नाही. आणि तिथं असं झालं की आम्ही थोडंसं लेट गेलो होतो, म्हणजे आम्ही 1-1:30च्या दरम्यान गेलो होतो. सकाळी जर गेलं ना तर मग बरीचशी गर्दी असते आणि व्हिडिओ काढायला पण कोणी नव्हतं, असं झालं होतं. आम्ही तिथे गेले, एका दीदीकडे दिला होता मोबाईल आणि ते थोडेसे 1-2 क्लिप घेतल्या, त्याच मी तुमच्यासोबत शेअर केल्या. म्हणजे मला असं वाटलं होतं तिथे गर्दी असेल, मग कुणीतरी शूट करेल छान व्हिडिओ असं काय, त्यामुळं मग थोडंसंच मी तुमच्यासोबत शेअर केले. काय करतो? अरे बाबू कुठशील ना तू, काय काढतो? आता नको जाऊ, जाऊ नको, आता जाऊ नको. भाऊ आहे तिकडं, बुबू आला, बुबू आला, जाऊ नको, बुबू आला. ती साडी ना ही मी ऑनलाईन घेतली, फ्लिपकार्टवरून 830ला मी घेतली होती. खरंच खूप छान आहे, म्हणजे एकदम मस्त आहे. मी खाली प्रोडक्ट टॅग करून देते, बऱ्याच जणांनी मागितली होती. याचा जो पल्लू आहे ना, म्हणजे याचा जो पदर आहे ना, तो असा पूर्ण भरलेला आहे, छान वाटतो. आणि फक्त त्याच्यावरती मी ब्लाऊज स्टिच नाही केला, कारण ह्याच्यावर जर हाच ब्लाऊज मी वेअर केला असता ह्या साडीवरचा तर मग एवढी छान नसते वाटली. पण ह्या ब्लाऊजमुळं साडीला पण छान लुक आला आणि मी पण छान दिसते, म्हणजे ब्लाऊजमुळं एक मेन लुक आला. हा मी रेंटने घेतला होता ब्लाऊज, पण साडी म्हणजे उठून दिसायला लागली, छान पण वाटते. बाकी चला असा होता. बाकी चला आता मेकअप वगैरे हे सगळं असंच ठेवते. बाकी साडी वगैरे फक्त चेंज करायची, कारण इतकं आता डोकं दुखायला लागले. मी सकाळी फक्त चहा पिले, असं वाटतं आता पण चहा पिऊ की काय, मस्त अद्रक टाकून चहा. मला 2-3 टाइम जरी दिला ना तर मी चहा बोल जाईल ना. बाबू काय झालं, काय झोप आली? हा टीव्ही बंद कर मग बाबू, टीव्ही बंद कर. मी दक्षूला पण झोपच लावणार आता मी तुला म्हणणार होते टीव्ही बंद कर, पण आता काय करतो ते, तुला पण झोप करायची. दक्षून त्यांना झोपी लावलं, त्यानंतर मी चेंज केलं, उपवास सोडला आणि मी पण थोडा वेळ आराम केला होता. आणि त्यानंतर आत्ता उठले, चहा घेतलाय. म्हटलं आता चला ब्लॉगचा एंड पण केला नाही, ब्लॉगचा एंड करूया. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर येतील. चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.